जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद संपन्न. जिल्ह्यातील उद्योजकांसाठी व उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन 5 मार्च रोजी हॉटेल मिडलँड येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, औद्योगिक समूह, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे व अधिक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र शासन उद्योग विभागामार्फत आणि उद्योग संचालनालयामार्फत आज नांदेड जिल्ह्याची गुंतवणूक परिषद ही आयोजित करण्यात आली होती. यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरील जे सगळे उद्योजक आहेत त्यांना आपण आमंत्रित केलं होतं. सर्व शासकीय विभाग जे संबंधित आहेत त्यांना आमंत्रित केलं होतं आणि आज या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये शासकीय यंत्रणांकडनं काही सादरीकरण झाली, ज्यामध्ये उद्योजकांना ज्या काही प्रोसेसेस फॉलो कराव्या लागतात, ज्या परवानग्या घ्याव्या लागतात, त्याच्या बाबतीत अधिक सुलभता, इज ऑफ डुईंग बिझनेस कशी आणता येईल त्यावरच चर्चा झाली. त्यानंतर उद्योजकांची काही आपण मनोगत या ठिकाणी ऐकलीत, त्यांच्या काय अडचणी आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा केली आणि नंतर दुपारच्या सत्रामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी 60 MOUs अर्थात करारनामे त्याच्यावर स्वाक्षरी झाली आणि या अनुषंगानं 1450 कोटीची नवीन गुंतवणूक ही आपल्या नांदेड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये येणार आहे. त्याबाबतचे हे सगळे MOUs होते. या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील उद्योगाच्या आणि पर्यायाने जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असं मला वाटतं. या कार्यक्रमासाठी या सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आणि जे प्रत्यक्ष सहभागी झाले त्यांचा मी या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो. जिल्हा गुंतवणूक परिषदेचा उद्देश मी थोडक्यात विस्तृत करतो. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उद्योग वृद्धी व्हावी यासाठी सर्वप्रती प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने जिल्हा गुंतवणूक परिषदेचे आयोजन केलं होतं. या आयोजनाचा उद्देश होता की जिल्ह्यामध्ये जी काही गुंतवणूक होते त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ निर्माण व्हावं, या अनुषंगाने आपण हा जिल्हा गुंतवणूक परिषद आयोजित केली होती. या गुंतवणूक अंतर्गत जे काही MOU साईन होतील तर ते जे युनिट असतील त्यांना कुठेतरी आपल्याला भविष्यामध्ये जे काही अडचणी येतात, आपले जे लाईन डिपार्टमेंट असतात त्यांच्याकडून त्यांना काही रजिस्ट्रेशन हवे असतात, काही लायसन्स हवे असतात, तर त्यांच्यासाठी म्हणून एक आपण व्यासपीठ तयार केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण उद्योगाच्या संबंधित जेवढे काही डिपार्टमेंट्स होते त्यांना आपण इथं बोलावलं होतं. त्यांची काय भूमिका आहे, त्यांची काय प्रोसिजर आहे, त्याच्या पुढेही जाऊन उद्योग वृद्धीसाठी आपण काय करू शकतो आणि वेगळ्या पद्धतीने कसं आपण हे सगळ्या गोष्टी एक्सपिरियंट करू शकतो, या अनुषंगाने ही आपण जिल्हा गुंतवणूक परिषद आयोजित केली होती. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आम्ही जेव्हा हे गुंतवणूक परिषदेचं आयोजन करत होतो आणि उद्योजकांशी जेव्हा चर्चा करत होतो की आपल्याकडे किती गुंतवणूक आहे आणि किती MOU होऊ शकतात, तर साधारणपणे 60 युनिटमध्ये आम्ही 2-4 दिवसांमध्ये फायनलाइज केलं होतं. जवळपास 1450 कोटी रुपयाची आपल्याकडे गुंतवणूक आलेली आहे.